सुख झाले हो
माधव परवा विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तो विठ्ठल देवीवर बापर उमा देवीवर बापर उमा देवीवर सर्व सुखाचे आधार बापर उमा देवीवर बापर उमा देवीवर बापर उमा देवीवर तो विठ्ठल बरवा शरीर कोणाचे सत्य चाले हे शरीर कोणाचे सत्य चाले हे शरीर कोणाचे सत्य चाले हे शरीर कोणाचे सत्य कोण बोलविते हरी वेद कोण बोलविते हरी वेद कोण बोलविते हरी वेद हे कवी ऐकवी एक नारायण 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 दयाचे भजन चुकू नको दयाचे भजन चुकू नको दयाचे भजन चुकू नको मानसाची देव चालवी अहंता मानसाची देव चालवी अहंता मानसाची देव चालवी अहंता मानसाची देव चालवी अहंता मीची एक करता म्हणून मीची एक करता म्हणून मीची एक करता म्हणून कवी एक नारायण कवी आई कवी एक नारायण कवी आहे कवी एक नारायण कवी आई कवी एक नारायण दयाचे भजन चुकू नको दयाचे भजन चुकू नको दयाचे भजन चुकू नको वृक्षाचे पान हली जाती वृक्षाचे पान हली जाती सत्ता वृक्षाचे पान हली जाती सत्ता वृक्षाचे पान हली जाती सत्ता राहिली अहंता मग कोठे राहिली अहंता मग कोठे राहिली अहंता मग कोठे एक कवी आहे कवी एक नारायण एक आहे कवी एक नारायण एक कवी आहे कवी एक नारायण कवी आहे कवी एक
भजन चुकू नको तयाचे भजन चुकू नको तयाचे भजन चुकू नको तुका म्हणे विठो भरलास बाह्य रामये विठू भरलास बाह्य तुका म्हणे विठो भरलास बाह्य रामये विठू भरलास बाह्य कोणी काय आहे चराचरी काय आहे चराचरी गुण काय आहे चराचरी देखवी ऐकवी एक नारायण देखवी एक नारायण देखवी ऐकवी एक नारायण देखवी एक नारायण तयाचे भजन चुकू नको विठोबार घुमाये विठोबार घुमाये चाले हे शरीर कोणाची आसक्ती 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 चाले हे शरीर कोणाची सक्ती चाले हे शरीर कोणाची सक्ती चाले हे शरीर कोणाची सत्य चाले हे शरीर कोणाची सत्य कोण बोलवी ते हरी कोण बोलवी ते हरी देखवी ऐक एक नारायण देखवी ऐक एक नारायण कोण बोलावीते हरी विना कोण बोलावीते हरी विना देखवी ऐकवी एक नारायण देखवी ऐकवी एक नारायण तयाचे भजन चुकू नको तयाचे भजन चुकू नको तयाचे भजन चुकू नको तयाचे भजन तयाचे भजन तयाचे भजन
चाले हे शरीर कोणाचे सत्य, कोण बोलविते हरिवीन, देखवी ऐकवी एक नारायण, तयाचे भजन चुकू नको. मानसाची देव चालवी अहंता, मीची एक करता म्हणो नये. देखवी ऐकवी एक नारायण, तयाचे भजन चुकू नको. वृक्षाचेही पान हाले ज्याची सत्ता, राहिली अहंता मग कोठे. देखवी ऐकवी एक नारायण, तयाचे भजन चुकू नको. तुका मनी विठू भरला सबाह्य, उने काय आहे चराचरी. देखवी ऐकवी एक नारायण, तयाचे भजन चुकू नको. पांडुरंगा चक्रचाळक गोपाळ, नमो विश्व प्रतिपाळ प्रभंजना. नमो शिव शिवेशा, नमो शिवादि विश्वेशा. नमो रूपाशदिशा व्यापका नारायणा. नमो सकळ गर्भोद्भवा, नमो चित्तचाळक भावा. नमो विष्णुमूर्ती देवादिदेवा श्री विठ्ठला. नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानंद विग्रहं, पूर्णं ब्रह्मपरानंदं ईशमानंदी वल्लभम्. चाले हे शरीर कोणाचे सत्य, कोण बोलविते हरिवीन. देखवी ऐकवी एक नारायण, तयाचे भजन चुकू नको. संकीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग. महान वैष्णव श्री संत जगद्गुरु तुकोबार यांचा 5 चरणाचा अत्यंत प्रसिद्ध अत्यंत महत्वाचा अभंग चिंतन सेवेकरता निवडलेला आहे. या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबार देवाचा विशेष परिचय करून देतात. विठ्ठल प्रतिवर्षाप्रमाणे संपन्न होत असलेला चालू या 23व्या वर्षी अत्यंत भव्य स्वरूपामध्ये संपन्न होणारा भक्ती महोत्सव भीमाशंकर सामाजिक संस्था नेरोळ यांच्या संयोजनातून सर्व सोसायटीतील सर्व भाविक भक्त माता भगिनी या सर्वांच्या संयोजनातून नियोजनातून हा उत्सव संपन्न होत असताना आजची ही कीर्तन सेवा माझ्याकडे आलेली आहे. सेवेकरता उपस्थित परमार्थप्रेमी भाविक भक्त माता भगिनी, गायक वादक टाळकरी विनेकरी या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आपल्याला ही सेवा भगवत चरणारविंदी समर्पण करायची आहे. या सोसायटीमधील भगवान भीमाशंकराच्या दरबारामध्ये हा उत्सव संपन्न होत असताना आजची चतुर्थ दिवसाची सेवा जी माझ्याकडे आलेली आहे, 5व्या दिवसाची सेवा माझ्याकडे आलेली आहे. इथं उभा राहून आपणाला काही उपदेश करावा हा निश्चितच अधिकार माझा नाही आहे. परंतु तुकोबारांचं एक वचन असं आहे, निरोप सांगता न धरी भय न करी चिंता. असो ज्याचे त्याचे माथा
आणि आपण करावी ते कथा. आपण साधू संतांचे निरोप पोचवणारे आहोत. त्यामुळे निरोप सांगणाऱ्याने निरोप सांगत राहावं. जसा एखादा पोस्टमन असतो तशी आपली जबाबदारी आहे. आणि तो पोस्टमन मी साधा सुद्धा नाही, वारकरी शिक्षण संस्थेच असल्यामुळे ISI मार्कचा असलेलं एखादं प्रोडक्शन जसं चालतं तसं वारकरी शिक्षण संस्थेचा पाईक या ठिकाणी येण्याचा आलेला हा योग आहे. या सामाजिक संस्थेचं सर्व व्यवस्थापन ज्या समितीच्या माध्यमातून चालवलं जातं, संस्थापक हरिभक्तीपरायण पांडुरंग शेठ डुंबरे काका असतील, अध्यक्ष आहेत नायकोडी साहेब असतील, सचिव असतील, कोरडे साहेब असतील, हिंगे साहेब, गावडे साहेब असतील, इतर सर्व संचालक हरिभक्तीपरायण आमचे सोपान काका असतील, आमच्या वारकरी शिक्षण संस्थेचे हरिभक्तीपरायण नलावडे साहेब असतील, या सर्वांच्या सहकार्यातून, संयोजनातून, नियोजनातून आणि आपल्या सर्वांच्या सहभागातून हा उत्सव संपन्न होतोय. सेवेकरता मी जगद्गुरु तुकोबरायांचा अभंग घेतलेला आहे. अभंग देवाचा परिचय करून देणार आहे. आपल्याला देवाचा परिचय नाही असं नाही आहे. प्रत्येक जण देवाला ओळखतच असतो. ज्ञानोबारांची तर भाषा अगदी उघड आहे. देखे मनुष्य जात सकळ स्वभावताची भजनशील. आलेला प्रत्येक जीव भजनशील आहे. म्हणजे ते कोणाचं ना कोणाचं भजन करत असतो. हा, त्याच्या दृष्टीने त्याने मानलेला देव भिन्न भिन्न असेल, पण तो देवाला मानत नाही असं मात्र नाहीये. एखादा नास्तिक असेल, तो देवाला नाकारत असताना कुठं तर देव नाही या त्याच्या सत्तेतूनच नाही म्हणत असतो. सहज कुणाचं तरी ऐकलेलं आहे, गोग आगरकर हे थोडेसे नास्तिकवादी होते म्हणतात. ते देव मानत नव्हते, पण त्यांच्या पत्नी मात्र अतिशय देवभक्त होत्या. त्या रोज देवपूजा, त्यांचा नित्यनेम नित्यपाठ करायच्या. हे आगरकर काय करत नसायचे. काही काळ गेल्यानंतर त्या संगतीचा, सहवासाचा काय परिणाम झाला माहिती नाही, पण रोज देवाला न मानणारे आगरकर रोज बाहेर जाऊ लागले. सकाळच्या वेळेला 1 तासभर कुठेतरी बाहेर थांबायचे. पत्नीला असं वाटायचं की मी पूजा करत असताना हे नेमके कुठे जातात. आपल्या पतीवरती पत्नीचा फार लक्ष असतं. कुठे जातात, काय चौकशी करावी म्हणून एकदा सहज त्यांच्या पाठीमागे गेले, तर बाहेर फिरत असताना, सकाळचं फिरत असताना ते एका ठिकाणी बसून विष्णू सहस्त्रनाम वाचत होते. तिनं ते पाहिलं. घरात आल्यानंतर विचारलं, का हो तुम्ही तर देवाला मानत नाही, देव मानत नाहीत तरी सुद्धा तुम्ही विष्णू सहस्त्रनाम का वाचता? त्यावेळेस त्यांनी दिलेलं असं उत्तर आहे, देव नाही हे मी मानतो हे खरं आहे, पण असलाच तर. देव नाही हे खरं आहे, पण असलाच तर म्हणून हे करून ठेवतो. विठ्ठल विठ्ठल. प्रत्येक जण देवाला मानतो, पण आपण जो देवाला मानत असतो हा आपला सामान्य परिचय आहे. एखादा बिडी पिणारा मंदिरासमोरून निघाला, तोंडामध्ये बिडी आहे, मंदिराचा दरवाजा उघडा आहे की समोर देव, मंदिर पाहिल्यानंतर, दरवाजा उघड्या पाहिल्यानंतर तोंडातली बिडी अशी पाठीमागे लपवतो. का लपवतो? त्याला असं वाटतं मी जर मंदिरासमोरून निघालोय, देवाचा देवळाचा मंदिराचा दरवाजा उघडा आहे आणि मी जर बिडी पीत निघालो तर देव मला पाहीन, म्हणून तोंडातली बिडी पाठीमागे लपवतो. याचा अर्थ असा आहे की त्यांनी देवाला मानलेलं आहे, पण त्याचा देव फक्त मंदिरापुरता मर्यादित आहे. हा सामान्य परिचय आहे, पण देवाचा विशेष परिचय होणं फार महत्वाचं असतं.
ऐका, वस्तू अथवा व्यक्ती जवळ असणं महत्वाचं नसतं, तिचं महत्व कळणं महत्वाचं असतं. एक साधा प्रश्न विचारतो, देव आपल्याला कळाला पाहिजे का देव आपल्याला मिळाला पाहिजे? सोपा प्रश्न आहे. देव आपल्याला कळाला पाहिजे का देव आपल्याला मिळाला पाहिजे? ज्या अर्थी माझ्या प्रश्नाचं उत्तर आपल्याकडून येत नाही त्या अर्थी संभ्रम आहे, याची मला खात्री झालेली आहे. असं आहे, परमार्थ करताना 3 गोष्टी फार महत्वाच्या असतात. काही गोष्टी आपल्याला कळाल्या पाहिजेत, काही गोष्टी आपल्याला मिळाल्या पाहिजेत, आणि काही गोष्टी आपल्याला कळाल्याही पाहिजेत आणि मिळाल्याही पाहिजेत. काही गोष्टी आपल्याला कळाल्या पाहिजेत. प्रश्न असा आहे, देव आपल्याला कळाला पाहिजे का मिळाला पाहिजे? त्याचं उत्तर अत्यंत सोपं आणि सुंदर असं आहे, देव आपल्याला कळाला पाहिजे, संत आपल्याला मिळाले पाहिजेत, आणि भगवंताच्या प्राप्तीची जी साधनं आहेत ती नसती कळालीच पाहिजे असं नाही, तर आपल्या जीवनामध्ये घेण्याकरता ती मिळालीही पाहिजे. ऐकणारी शुद्ध मंडळी म्हणतील, 23 वर्ष आम्ही कीर्तन ऐकतो, देव आपल्याला कळाला पाहिजे असं तुम्ही म्हणता, पण जर देव मिळणारच नसेल, मग न मिळणाऱ्या देवाकरता अट्टास का करायचा? एवढी साधना, प्रवचन, कीर्तन, वारी, एकादशी ही साधनं करायची, पण न मिळणाऱ्या गोष्टी करता का करावी आम्ही? तर त्याचं उत्तर फार सुंदर आणि सोपं आहे की देव आपल्याला कळालाच पाहिजे, मग मिळायला नको का? तर त्याचं उत्तर असं आहे, ज्या क्षणाला देव कळतो त्या क्षणाला देव मिळतो. देव मिळवण्याकरता प्रयत्न नाहीये, देव कळण्याकरता प्रयत्न आहे. ज्ञानोबारांची भाषा आहे, देव कळून घेण्याकरता जसं जसं तुम्ही देवाच्या जवळ जाताना तुम्ही देवापासून वेगळं राहत नाही. निरखित निरखित गेली ओ आणि पाहे तव तन्मय झाली. देव पाहावयासी गेलो, तेथे देवाची होऊन केलो. देव कळाला पाहिजे. थोडं उदाहरण सांगू का? बऱ्याच जणांच्या जीवनामध्ये देव मिळाला, पण कळाला नसल्यामुळे फायदा झाला नाही. बोलू का? दुर्योधनाने कमीत कमी 1000 वेळा तरी देव पाहिला असेल की रोज पाहत होता, पण कळाला नाही म्हणून फायदा झाला नाही. आणखीन सांगू का? नामदेवराय देवासोबत बोलत होते, देवासोबत भजन करत होते, नव्हे देवासोबत जेवण करत होते, पण त्याच नामदेवरायांना देव कळून घेण्याकरता औंढ्या नागनाथला जावं लागलं. विठ्ठल याचा अर्थच असा आहे की देव कळणं महत्वाचं आहे. पुढे असं आहे, संत मिळणं महत्वाचं आहे. संत कळणं सोपं नाहीये. संत कळण्याकरता संत व्हावं लागतं आणि मिळण्याकरता पुण्य असावं लागतं. ते पुण्य मिळवणं आपल्या हातामध्ये आहे. ऐका, देव कळाला पाहिजे, संत मिळाले पाहिजेत, आणि भगवत प्राप्तीची साधना असेल, ज्ञान असेल, योग असेल, कर्म असेल, त्या कळाल्याही पाहिजेत आणि आपल्या जीवनामध्ये त्याचा अवलंब आपण स्वीकारून त्या केल्याही पाहिजेत. म्हणून देव कळाला पाहिजे. देव कळून घेण्याकरता हा आजचा अभंग आहे. तुकोबारांनी या अभंगामध्ये देवाचा विशेष परिचय करून दिलेला आहे.
पहिला प्रश्न असा आहे की देव नेमका कोणाला म्हणतात? कोणाला म्हणावं देव? देवाच्या संबंधाने अनेक विधानं वाक्य आहेत महाराज. जसं आपण सर्वजण मुंबईमध्ये राहतात. मुंबईला यायचं असेल तर कोणते कोणते साधनं, कोणते कोणते मार्ग आहेत? किती मार्ग आहेत? या मार्गाचा विचार करत असताना मार्गाची गणना कोण करी? असंच म्हणावं लागेल महाराज. अनेक वाटा आहेत, अनेक साधन आहेत. कोणत्याही काय असतं, या सर्व जरी वाटा असल्या, सर्व जरी साधन असले, म्हणून आपण सर्व साधनांचा आणि सर्व वाटांचा नाही अवलंब करत. इथं येण्यासाठी कोणती तरी एखादी वाट धरतो आणि इथपर्यंत येण्याचा प्रयत्न करतो. तसं देवाचं वर्णन करत असताना अनंत शास्त्रकारांची अनेक वचन आहेत, अनेक विधान आहेत महाराज. वेद अनंत, अनेक विधान आहेत. पण सर्वांचा विचार न करता एका शास्त्रकाराची कास धरूया. यास्काचार्य नावाचे एक तत्ववेत्ते होऊन गेले. त्यांनी असं सांगितलेले, देव कोणाला म्हणतात? या 3 गोष्टी ज्याच्या जवळ आहेत त्याला देव म्हणतात. कोणत्या 3 गोष्टी? दानात, दीपनात, द्योतनात देवहा उच्यते. या 3 गोष्टी ज्याच्या जवळ आहेत त्याला देव म्हणावा. कोणत्या 3 गोष्टी? पहिली गोष्ट आहे दानात. दान देण्यामध्ये जो सर्वश्रेष्ठ आहे ना त्याला देव म्हणा. विठ्ठल ऐकणारी मंडळी म्हणतील, महाराज दान देण्यामध्ये सर्वश्रेष्ठ आहे त्याला देव म्हणावं. असं म्हटलं तर थोडासा प्रश्न असा निर्माण होतो की जगामध्ये दान देणारे काही कमी नाही आहेत. कर्णासारखं दातृत्व असलेले जगामध्ये पुष्कळ लोक आहेत. मग एवढे जर जगामध्ये दान देणारे असतील तर त्या सर्वांना देव म्हणावं लागेल. कमी आहेत का महाराज दान देणारे? पुष्कळ लोक आहेत. कोणी कशाचं दान देतात महाराज? दान देणारे जगामध्ये पुष्कळ लोक आहेत आणि असलंच पाहिजे. कारण काय, जगामध्ये दान देणारे कमी नाही आहेत. पण एक प्रश्न विचारू का? साधा प्रश्न आहे. जगामध्ये दान देणारे कमी नाहीत, पण प्रश्न असा आहे, जे देतात ते कोणाच्या सत्तेतलं देतात? जे देतात ते कोणाच्या सत्तेतलं देतात? एखादा म्हणेल मी द्रव्यदान देतो, पैसा दान देतो. एखादा म्हणेल मी भूमिदान देतो. एखादा म्हणेल मी देह अवयव दान देतो. नाहीच कळलं तर एखादा म्हणेल मी मतदान तरी देतो. दान देणारे जगामध्ये कमी नाही आहेत. मग जे देतात ते नेमकं कोणाच्या सत्तेतून देतात? प्रश्न आणखीन थोडासा वाढवतो. एखादा म्हणेल मी द्रव्यदान देतो, पैसा दान देतो. माझा प्रश्न आहे, पैसा काय आपण निर्माण केला का? त्या धनावरती काय आपली सत्ता आहे का? महाराज त्या धनावरती आपली सत्ता नाही. आणि खरंच सांगू का, खरंच जर आपली त्या धनावरती सत्ता असते ना, जात असताना गटोळभर तरी घेऊन गेलो असतो. गटोळभर जाऊ द्या, एक फुटकी कवडी आपल्याला नेता येत नाही. याचाच अर्थ असा आहे त्या धनावरती आपली सत्ता नाही. मग सत्ता कोणाची आहे? देह हे काळाचे, धन कुबेराचे आणि तेथे मनुष्याचे. काय आहे? धनावरती आपली सत्ता नाही आहे. म्हणून जे आपल्याकडे येतं ना महाराज, त्याच्यातला काही हिस्सा जगाला देत जावा. दान करो गरीबों से, मगरोरी में धोखा है. तुम कहोगे कि मैं दाता हूं, तो दान कहां से लाता है? तू जर म्हणत असेल हा पैसा माझा आहे माझा आहे, तर हे तुझ्या सत्तेने येत नाही, हे त्याच्या सत्तेने येतं. म्हणून धनावरती आपली सत्ता नाहीये. चला, एखादा म्हणेल मी भूमिदान देतो, जमीन दान देतो. परत प्रश्न तोच आहे, जमीन काय आपण निर्माण केली का? आपली तिच्यावरती सत्ता आहे का? हा, आपण अभिनिवेश घेतो. आता बाहेर कार्यक्रमानिमित्त नारायण महाराज जावं लागतं. जयगावी केला वास त्याशी नसावे उदास म्हटल्याप्रमाणे खेडेपाड्यात गेल्यानंतर लोक म्हणत असतात, महाराज चला आमचं शेत पाहिला. आणि मग ते दाखवत असतात, महाराज बरं का, त्या खांबापासून तर त्या बांधापर्यंत हे सर्व कोणाचं आहे? म्हणून आपलं म्हणाल. नंतर तो म्हणत असतो हे सर्व माझे माझे. साधा एक प्रश्न आहे, ज्या जमिनीला तू माझं 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 असं म्हणतो, एकदा तरी ती जमीन म्हणाली का की हा मालक माझा आहे?
एकदाही म्हणत नाही. उलट ती जमीन असं म्हणत असते, आशे माझे माझे म्हणणारे शेवटी जाळायला माझ्याच जमिनीत आणले जातात. मी कोणाची नाहीये, मी त्या परमात्म्याची आहे. महाराज जमीन घेणारे गेले, जमीन जशीच्या तशीच आहे. जे देतो ते आपल्या सत्तेतलं नाही, जे देतो ते त्याच्या सत्तेतलं आहे आणि त्याच्याच मुळे देत असल्यामुळे तोची एकदा विटेवरी ज्याची पाऊले समान तोची एक दान शूरदाता. आंधळ्या पांगळ्याचा एक विठोबा दाता. जगामध्ये सर्वश्रेष्ठ दाता तोच आहे. त्यांनी काय दिलं नाही महाराज, सर्व त्याचंच देणं आहे, म्हणून त्याला देव म्हणा. दानात पुढं वर्णन आलेले दीपनात. दीपन म्हणजे सर्वाचं प्रकाशन तो करतो. हा देव शब्द जो बनलेला आहे ना, तो देव शब्द त्याचा मूळ शब्द आहे दिव, म्हणजे प्रकाशित करणे. दिव नावाचा धातू आहे आणि त्या धातूपासून हा शब्द बनलेला आहे. दिव म्हणजे प्रकाशित करणे. या दिव शब्दापासून देव शब्द बनलेला आहे. त्यामुळे सर्व जगाला प्रकाशित करणारा हा माझा भगवान परमात्मा आहे. आपल्याला प्रकाश देण्याचं काम चंद्र सूर्य करतात, पण त्या चंद्र सूर्याला विचारा की तुमचा जो प्रकाश आहे तो कोणाचा आहे. 15व्या अध्यायामध्ये आपण म्हणत असतो, यदादित्य कथम तेजो जगत भासयते खिलम यच्चंद्रमसी यच्चाग्नो तत्तेजो विद्धिमामकम. ते माझं तेज आहे, म्हणून सर्वांना प्रकाशित करतो, म्हणून त्याला देव म्हणा. आणि तिसरा मुद्दा आहे द्योतनात. सर्वांचं द्योतन तो करतो, म्हणजे सर्वांना पोषण करण्याचं काम तो करतो महाराज. पोषितो जगासी एकला तो, पोषितो जगासी एकला तो, पोषितो जगासी एकला तो, पोषितो जगासी एकला तो. अरे नाठवीची कृपाळू देवासी, अरे नाठवीची कृपाळू देवासी. पोषितो जगासी एकला तो, पोषितो जगासी एकला तो. कारे नाठविशी कृपाळू देवासी. पोषितो जगासी एकला तो, बाळा दुधा कोण करीते उत्पत्ती. वाढवी श्रीपती सवे दोन्ही, फुटती तरुवर उष्णकाळ मासी. जीवन तयासी कोण घाली, पाषाणाचे पोटी बैसला दरदूर. तयामुखी चारा कोण घाली. हे पोषण करतो महाराज. काय उदाहरण दिले तुकोबारांनी. बाळा दुधा कोण करीते उत्पत्ती, वाढवी श्रीपती सवे दोन्ही. आयुर्वेद असं सांगतं, एखाद्या बाळाची भूक वाढली आणि आईचं दूध जर कमी पडलं तर कुपोषण होऊन बाळ आजारी पडतं. आणि आईचं दूध वाढलं, बाळाची भूक कमी झाली तर आई आजारी पडते. असं होऊ शकतं, पण हे आजपर्यंत कधीच झालेलं नाहीये. असं का झालेलं नाहीये त्याचं कारण इथं आलेलं आहे. वाढवी श्रीपती, जशी जशी बाळाची भूक वाढते ना, तसं तसं आईचं दूध वाढतं. हे सूत्र कोणाला कळतं महाराज. त्या दुधाच्या संबंधाने एक श्लोक रूप अभंगामध्ये फार सुंदर विधान आलेलं आहे तुकोबारांचं. गाई गवत खाते आणि गोड असं दूध देते. गाई गवत खाते आणि गोड असं दूध देते. पण गाई जर गवत खाते, गोड असं दूध देते, मग
दूध मिळवण्याकरता गाई कशाला? शेतातलं कवळं कवळं गवत घेऊन यावं आणि घरी मिक्सर मध्ये किंवा त्या पाट्या वरवंटावर वाटावं आणि त्याचं दूध तयार करावं. असं घडू शकतं? असं घडू शकतं? तुकोबाराय म्हणतात नाही. तृण वाटिता क्षीर हे होत नाही, पशु भक्षिता पालटे तेच देही. तया वर्म तो जाणता एक आहे, असे व्यापक व्यापुने अंतर्बाहे. याचं वर्म फक्त त्यालाच कळतं आणि त्या दृष्टीने तो सर्वांचं पोषण करतो, म्हणून त्याला देव म्हणा. विठ्ठल काय? कोणत्याही व्यक्तीचा परिचय हा 3 अंगाने होतो. देव कोणाला म्हणतात या गोष्टीचा आपल्याला विचार लक्षात आला. आता देवाचा विशेष परिचय करून घेण्यासाठी तो 3 अंगाने करावा लागत असतो. ऐका, पहिला अंग आहे देवाचा परिचय हा ऐश्वर्याने झाला पाहिजे. दुसरा परिचय देवाचा परिचय सामर्थ्याने झाला पाहिजे. आणि तिसरा आहे देवाचा परिचय स्वरूपाने झाला पाहिजे. ह्या भंगाची गंमत अशी आहे महाराज, या भंगामध्ये तुकोबाराने देवाचा परिचय करून देताना तो ऐश्वर्यानेही दिला आहे, सामर्थ्यानेही दिला आहे आणि स्वरूप दृष्टीनेही दिलेला आहे. म्हणून या भंगामध्ये देवाचा परिचय आहे. ऐका, पहिला परिचय तो म्हणजे ऐश्वर्याने. ऐश्वर्य कशाला म्हणतात? ऐश्वर्य व्यवहारामध्ये तुम्ही आम्ही ऐश्वर्य म्हणत असतो. एखाद्याकडे असलेली बंगला, गाडी, घोडा, पैसा, याला आपण ऐश्वर्य म्हणत असतो. पण शास्त्रामध्ये त्याला ऐश्वर्य म्हणत नाही. शास्त्रामध्ये ऐश्वर्य कशाला म्हणतात? शास्त्रामधली ऐश्वर्याची व्याख्या आलेली आहे, शासन कर्तृत्वम ऐश्वर्यम. एखाद्याचं शासन, एखाद्याची सत्ता ही जेवढी मोठी तेवढं त्याचं ऐश्वर्य मोठं. आपण भगवान या ठिकाणी भीमाशंकर भगवंताच्या सानिध्यामध्ये आहोत. शिवमहिम्न स्तोत्रामध्ये भगवान महादेवाचं ऐश्वर्य सांगत असताना शब्द आलेले आहेत. तवैश्वर्यम यत्त जगत उदय रक्षा प्रलयकृत. देवा हे तुमचं ऐश्वर्य आहे. तुमचं ऐश्वर्य काय? तर या सृष्टीची उत्पत्ती, स्थिती आणि संहार हे तुमचं, हे सर्व तुमच्या सत्तेने होतं आणि असं सत्तेमध्ये होणं हे तुमचं ऐश्वर्य. काय सोपं बोलतो, थोडस सोपं. कार्य करण्याची जी शक्ती असते ना, ती कोणा व्यक्तीमध्ये नसते, त्याच्याजवळ असलेल्या सत्तेमध्ये असते. चौकामध्ये एखादा उभा असलेला ट्रॅफिकचा पोलीस, तो त्या दिशेला हात करेल त्या दिशेची वाहनं थांबतात, तो त्या दिशेला हात करेल त्या दिशेची वाहनं चालू लागतात. मला सांगा, लोक जे ऐकतात ते त्या व्यक्तीचं ऐकतात का त्याच्याजवळ असलेल्या सत्तेचं ऐकतात? व्यक्तीचं कोणी ऐकत नाहीत, त्याच्याजवळ असलेल्या सत्तेमुळे लोक ऐकत असतात. ऐकणं हे त्याच्या सत्तेमुळे होतं आणि किंमत जी दिली जाते त्याच्या सत्तेला दिली जाते. एरवी त्याचं कोणी ऐकत नाही. तो जर घरी गेला तर त्याची सख्खी बायको सुद्धा त्याचं ऐकत नाही. त्याची किंमत एवढी आहे की त्याला घरात किंमत नाही, पण तो जर चौकामध्ये उभा राहिला तर त्याचं ऐकावं लागतं. हे व्यक्ती नाहीये, त्याच्याजवळ असलेली सत्ता कार्य करते. आणखीन सोपं सांगतो. 20 मार्च 2022 कोरोनाचा काळ है ना, 22 ना, 21 मार्च 2020 या दिवसापासून कोणीही घराच्या बाहेर पडायचं नाही. हे कोणी सांगितलं होतं? कोणी सांगितलं होतं? बरोबर आहे, पंतप्रधानांनी सांगितलं होतं. बरं, कुठं सांगितलं होतं? कुठं? दिल्लीला. माझा प्रश्न आपल्याला असा आहे, हे जर पंतप्रधानांनी सांगितलं होतं, हे जर दिल्लीला सांगितलं होतं, मग आमच्या भीमाशंकर सोसायटीमध्ये ते ऐकायचं किंवा त्याची अंमलबजावणी करण्याची गरज काय? काय संबंध आहे? सांगणारा कोण आहे? कोणी का असणार. कुठं सांगतोय? दिल्लीला सांगतोय. मग इथं ऐकायची गरज काय? संबंध काय? ऐका, ही व्यक्ती महत्वाचा नाहीये. व्यक्ती महत्वाचा नाही, त्याच्याजवळ असलेली सत्ता महत्वाची आहे. तुम्ही इथं जरी असला आणि ती व्यक्ती तिथं जरी असले
तरी तुम्ही पर्यायाने त्या व्यक्तीच्या सत्तेमध्ये काम करता, त्यामुळे तुम्हाला ऐकावंच लागेल. आणि ज्यांनी ज्यांनी ऐकलं नाही, बाप रे बाप, त्या 2 महिन्यामध्ये पोलिसांनी त्यांना एवढा प्रसाद दिला महाराज, कुठं कुठं दिला, कसा कसा दिला, आपण सर्वांनी पाहिलेलं आहे. व्यक्ती महत्वाचा नाही, व्यक्तीच्या ठिकाणी असलेली सत्ता महत्वाची आहे. ऐका, भगवान परमात्मा सर्व जगावरती जे कार्य करतोय ते त्याच्या सत्तेमुळे करतोय. भगवान परमात्माचं हे ऐश्वर्य आहे. काय नेमकं ऐश्वर्य आहे? सर्व जगावरती त्याची सत्ता चालते महाराज. पुढे आलेलं आहे, हे वृक्षाचं पान सुद्धा त्याच्या सत्तेत हलत नाही. मग एवढा जर भगवान परमात्मा असेल, पानावरती त्याची सत्ता असेल, मग अशा भगवान परमात्म्याची सत्ता आमच्या शरीरावरती नेमकं काय करते? तुकोबाराय म्हणतात, बाबा रे, हे जे शरीर आहे ना, हे शरीर सुद्धा जे चालतंय बोलतंय, हे सुद्धा सत्याच भगवान परमात्म्याच्या सत्तेमध्ये चालतंय. हेच तुकोबारा अभंगाच्या प्रथम चरणात चाले हे शरीर कोणाची आसत्य, चाले हे शरीर कोणाची आसत्य, चाले हे शरीर कोणाची आसत्य, कोण बोलविते हरिवीण, कोण बोलविते हरिवीण, ते कवी ऐकवी एक नारायण, ते कवी ऐकवी एक नारायण, ते कवी ऐकवी एक नारायण, ते कवी ऐकवी एक नारायण. चाले हे शरीर कोणाची सत्ते, कोण बोलविते हरिवीण. तुकोबाराय म्हणतात, हे देवाचं ऐश्वर्य आहे. जे चालतंय ते त्याच्या सत्तेने चालतंय. हे चालण्याचं जे शासन आहे, हे देवाची सत्ता आहे, हे देवाचं ऐश्वर्य आहे. म्हणून पहिला परिचय तो म्हणजे ऐश्वर्याने, दुसरा परिचय तो म्हणजे सामर्थ्याने. सामर्थ्य कशाला म्हणत असतात? जगामध्ये कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम हे जे घडतं ते देवाच्या सामर्थ्याने घडतं. हे देवाच्या सामर्थ्याने घडतं. काही युक्तिवाद आपल्या समोर ठेवतो म्हणजे हा विषय स्पष्ट होईल. काय? बहुतांश इथं सुशिक्षित शिकलेली मंडळी आहेत. विज्ञान असं सांगतं की या पृथ्वीवरती पाण्याचा अंश हा 71% आहे आणि जमिनीचा अंश हा 29%. पाणी 71% आहे आणि जमीन 29%. हे जर विज्ञान सांगतं तर घरी गेल्यानंतर एक प्रयोग करा. एक बादलीभर पाणी घ्या आणि त्या बादलीभर पाण्यामध्ये एक मातीचा ढेकूळ टाका. काय होतं? विरघळून जातो. एका बादलीभर पाण्यामध्ये एक लहान मातीचा ढेकूळ टाकला तर तो विरघळून जातो. 71% पाणी म्हणजे बादली एवढं पाणी आहे आणि 29% जमीन म्हणजे ढेकळा एवढी आहे. अजून का बुडून गेली नाही त्या पाण्यामध्ये? आपण कधी विचार केलाय? आपण विचार करतच नाही महाराज. 71% पाणी म्हणजे बादली एवढं पाणी आहे आणि 29% जमीन म्हणजे ढेकळा एवढी आहे. अजून का बुडाली नाहीये? याचं उत्तर ज्ञानेश्वरीमध्ये माझ्या ज्ञानोबारांनी दिलेलं आहे. ज्ञानोबाराय बोलतात, मी निघालो असे भूतळी, मनोनी हे समुद्र तळी,
पासूची ढेकुळी विरेचना, पासूची म्हणजे मातीची, या पृथ्वीमध्ये मी प्रवेश केलेला आहे. अरे काय त्या ज्ञानेश्वरीचं वैशिष्ट्य आहे की इतके शोध, इतकं विज्ञान त्या ज्ञानेश्वरीमध्ये आलेलं आहे. या बल्बाचा शोध आपण थॉमस एडिसनच्या नावाने लावतो की थॉमस एडिसननी शोध लावला, पण ही वीज निर्माण कशी होती हे 750 वर्षापूर्वी ज्ञानोबरांनी सांगितलेलं आहे. उदकाचे आवेशे प्रगटले तेज लखलखित दिशे, ते विजू माझे असे सलील काही. पृथ्वी गोल असते आणि ती सूर्याभोवती फिरत राहते, हे आपण गॅलिलिओच्या नावाने लावत असतो शोध, बरोबर ना? की पृथ्वी गोल आहे आणि ती समुद्रावरती सूर्याभोवती फिरते, हे गॅलिलिओच्या नावाने लावत असतो. पण ज्ञानोबरांनी 750 वर्षापूर्वी ज्ञानेश्वरीमध्ये लिहून ठेवलेलं आहे की सूर्य स्थिर आहे आणि पृथ्वी त्याच्या भोवती सतत फिरत राहते. जैसे न चालता सूर्याचे चालणे. अनेक शोध आहेत महाराज, अनेक विज्ञान, फार सुंदर विज्ञान आलेले आहे. सर्व शास्त्रांचे सिद्धांत ज्ञानेश्वरीमध्ये आलेले आहेत. दुर्दैव आपलं आहे की आपण अजून तिथपर्यंत पोहोचत नाही. विज्ञानाच्या पलीकडचा सिद्धांत ज्ञानोबा सांगतात, हे देवाचं सामर्थ्य सांगितलेलं आहे या ओळीमध्ये. काही युक्तिवाद आपल्या समोर ठेवतो. आपल्या घरामध्ये आपण तेल वापरत असतो. तेल हा स्निग्ध पदार्थ आहे आणि तो पचन नेहमी होत नाही महाराज. जसं तेल जर एका तव्यावरती कढईमध्ये टाकलं तर ते अग्नीवरती लवकर जळत नाही, ते उकळत राहतं, तापत राहतं, उकळत राहतं, पण जळून जात नाही. मला सांगा, जे तेल अग्नीवरती सुद्धा लवकर जळून जात नाही असं तेल रोज अन्न पदार्थाच्या माध्यमातून आपण आपल्या पोटामध्ये घालत असतो, आपण आपल्या पोटामध्ये घालत असतो. मग जे तेल अग्नीवरती जळून जात नाही ते तेल आपल्या पोटामध्ये नेमकं कुठं जात असेल, कुठे जात असेल? आपण त्याचा विचार करला का? त्याचं उत्तर असं आहे, भगवान परमात्मा स्वतः म्हणतो की बाबा रे, खाण्याचं काम तुम्ही करत असता, पण तुम्ही खाल्लेलं पचवण्याचं काम मी करतो. आपण जेवताना जो श्लोक म्हणतो ना, त्या श्लोकामध्ये याचं उत्तर आलेलं आहे. अहम वैश्वा नरो भूत्वा प्राणिनाम देहमाश्रितम प्राणापान समायुक्त पचाम्य अन्नम चतुर्विधम. खाण्याचं काम तुम्ही करता, पण पचवण्याचं काम मी करतो. पचामी अन्नम चतुर्विधम. हे 4 प्रकारचे आपण अन्न खातो ना, ते पचवण्याचं काम मी करतो. 4 प्रकारचे अन्न कळले का तुम्हाला? पदार्थ तुम्ही भरपूर प्रकारचे बनवता, पदार्थ तुम्ही भरपूर प्रकारचे बनवता, पण प्रकार मात्र 4च आहे. कोणते 4 प्रकार? चाटायचे, चोकायचे, चावायचे आणि गिळायचे. प्रकार किती झाले? याच्या पलीकडे तुम्ही काही बनवत नाही, पण ते प्रकार बनवण्याचं काम तुम्ही करता, पण बनलेलं पचवण्याचं काम मी करत असतो. पचाम्य अन्नम चतुर्विधम. हा युक्तिवाद आहे महाराज, हे देवाचं सामर्थ्य आहे. आणखीन सांगू, एखादा फुगवलेला फुगा घ्या, त्या फुग्यामध्ये काय असते? हवा असते. त्या फुग्याला जर लहान छिद्र मारलं तर काय होतं? त्याच्यातली हवा निघून जाते. मला असं म्हणायचंय, फुगवलेल्या फुग्यामध्ये हवा आहे, त्या फुग्याला लहान छिद्र मारलं तर त्याच्यातली सगळी हवा निघून जाते. हा शरीर म्हणजे एक फुगवलेला फुगाच आहे. ह्याच्यामध्ये हवा म्हणजे प्राण म्हणजे काय? वायू, हवाच आहे ती. या शरीरामध्ये वायू म्हणजे प्राण, हवाच आहे. हा एक फुगवलेला फुगा आहे. याला एक एक नाही, 9 छिद्र पाडलेले, अजून एकाही छिद्रातून हवा गेलेली नाही. हे कोणाचं सामर्थ्य? ऐका, भगवान परमात्मा म्हणतो हे माझं सामर्थ्य आहे. प्राण अपान समायुक्त. आपल्या शरीरामध्ये 5 प्राण आहेत. प्राण, अपान, व्यान, उदान आणि समान. 2 उपप्राण आहेत. या सर्व प्राणांचं चलनवलन परमात्मा म्हणतो मी करतो. म्हणून हे देवाच्या सत्तेने सांगितलेले. आणि एकदा का त्या भगवान परमात्म्याने आपली सामर्थ्य रूपी सत्ता घेतली ना महाराज, शरीर आपलं असतं, पण त्या शरीरामध्ये प्राण नसल्यामुळे, सत्ता नसल्यामुळे ग्रास गेळे नाही हाती ग्रास गेळे सत्ता. नाही हाती ग्रास गेळे सत्ता. नाही हाती ग्रास गेळे सत्ता.
सुद्धा का देवाने सत्ता काढून घेतली. शरीर आपलं असतं पण त्याच्यावरती काही उपयोग होत नाही. उदाहरण सांगतो व्यवहारातलं. आता घराघरामध्ये गॅस आलेले, सिलेंडरचे गॅस आलेले. आता चुली राहिल्या नाहीत महाराज. चुली आता चुलीत गेले, त्या चुली पाहायला मिळत नाहीत. चुली कळतही नाहीत. शहरात बहुतांशी कळत नाहीत. त्या गॅस आलेले आहेत. आता महिला भगिनी त्यांच्या विभागातला तो भाग आहे. ज्या तारखेला आपण गॅस आणला, सिलेंडर आणला, त्याची तारीख आपण लिहून ठेवतो की अमुक अमुक तारखेला हा गॅस आणला. ज्या तारखेला गॅस आणला ती तारीख आपण लिहून ठेवतो, पण याच तारखेला तो संपणार आहे असं आपण लिहू शकतो का? आपल्याला लिहिता येतं का? लिहिता येत नाही. आणला ती तारीख आपण लिहून ठेवतो, पण अमुक तारखेलाच तो संपणार आहे असं आपण सांगू शकतो का? असं सांगता येत नाही महाराज. तो कधी संपेल हे सांगता येत नाही. तो कधीही संपू शकतो. हे जसं त्या सिलेंडरचं असतं ना महाराज, तसंच या सिलेंडरचं सुद्धा असतं. या सिलेंडरचं म्हणजे सगळेच माझ्याकडनं का बघू, ज्यांनी त्यांनी आपले आपले सिलेंडर चेक करून घ्या. त्याचा वाल ठीक आहे का, त्याचा रेग्युलेटर खराब झालेला आहे का, त्याचा नाही तर सगळी त्याच्यातली हवा निघून जाईल महाराज. म्हणून काय, ही सर्व देवाची सत्ता आहे. त्याच्या सत्तेने चालतं महाराज. देवाचं हे सामर्थ्य. तुकोबाराय म्हणतात डोळे आपले आहेत, डोळे आपले पण पाहण्याचं सामर्थ्य आपलं नाही आहे. कान आपले पण ऐकण्याचं सामर्थ्य आपलं नाहीये. तोंड आपलंय पण बोलण्याचं सामर्थ्य आपलं नाहीये. मग हे पाहणं, बोलणं, ऐकणं हे कोणाच्या सामर्थ्याने होतं? अभंगाचं दुसऱ्याच्या. हा देखवी ऐकावी एक नारायण, 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 देखवी ऐकावी एक नारायण. दयाचे भजन चुकू नको, दयाचे भजन चुकू नको, दयाचे भजन चुकू नको. देखवी ऐकावी एक नारायण, देखवी ऐकावी एक नारायण. दयाचे भजन चुकू नको, दयाचे भजन चुकू नको, दयाचे भजन चुकू नको. देखवी ऐकावी एक नारायण, देखवी ऐकावी एक नारायण, देखवी ऐकवी एक नारायण. हे सर्व त्याच्या सामर्थ्याने होतंय. म्हणून हा जो दुसरा परिचय तो सामर्थ्याने होणारा परिचय. पहिला परिचय ऐश्वर्याने म्हणजे सत्तेने, दुसरा परिचय तो म्हणजे सामर्थ्याने. हे सर्व त्याच्या सामर्थ्याने घडतंय. आणि तिसरा आणि महत्वाचा परिचय तो म्हणजे स्वरूपाने. देवाचा स्वरूपाने परिचय म्हणजे काय, तर त्याचं उत्तर असं आहे, सर्व चराचरामध्ये कणाकणामध्ये भगवान परमात्मा व्यापून भरलेला आहे. हा देवाचा स्वरूपाने परिचय. विठ्ठला विठ्ठल जळी स्थळी भरला, रीता ठाव नाही उरला. आजम्या दृष्टीने पाहिला विठ्ठलाची ईश्वर सर्वभूतानां. सर्वस्यचाहं हृदि सन्निविष्टो. सर्व ठिकाणी भगवान परमात्मा व्यापून भरलेला आहे. कहा पगडारू देखे अनेरा, देखे तो सब वहिने घेरा. भगवान परमात्मा व्यापून भरलेला आहे. कणाकणामध्ये तो व्यापून भरलेला आहे. हे देवाचं स्वरूप आहे. आता ऐका, थोडे युक्तिवाद आपल्या समोर ठेवतो. माझ्यावरती हा मंडप आहे. ह्या मंडपाला वेगवेगळा आकार आहे, वेगवेगळा रंग आहे, वेगवेगळी नक्षी आहे. पण या मंडपामध्ये एक अशी गोष्ट आहे की ज्याच्यामुळे हा सर्व मंडप आहे. कुणी सांगू शकेल?
बोला. हा मंडप आहे, मंडपाला वेगवेगळा आकार आहे, वेगवेगळा रंग आहे, वेगवेगळी नक्षी आहे, पण त्याच्यामध्ये एक अशी गोष्ट आहे की ज्याच्यामुळे हा सर्व मंडप आहे. खांब, हा धागा, आणखी ठीक आहे. मी उत्तर देतो, ऐका. हा मंडप आहे, मंडपाला वेगवेगळा आकार आहे, वेगवेगळा रंग आहे, वेगवेगळी नक्षी आहे, पण त्याच्यामध्ये एक अशी गोष्ट आहे की ज्याच्यामुळे ह्या सर्व गोष्टी आहेत, आणि त्या गोष्टीचं नाव आहे धागा. कापड काय असतं? एका धाग्याला दुसरा धागा, असे आडवे उभे धागे बनवले की कापड तयार होतं. धाग्याला जो रंग तो कापडाला रंग, धाग्याला जी नक्षी ती कापडाला नक्षी, धाग्याला जो आकार तो त्या कापडाला आकार मिळत असतो. म्हणून सर्व गोष्टीमध्ये धागा जसा व्यापून भरलेला आहे, तसं या चराचरामध्ये भगवान परमात्मा या धाग्यासारखा व्यापून भरलेला आहे. विश्व पट ब्रह्म विश्वपट. पट म्हणजे कापड. हे विश्व, हा संसार कापडासारखा आहे, आणि भगवान परमात्मा त्या कापडामधल्या असलेल्या धाग्यासारखा आहे. कणाकणामध्ये तो व्यापून भरलेला आहे. छोटासा एक प्रश्न विचारतो. महिला भगिनी बहुसंख्येने उपस्थित आहेत, त्यांच्या ह्याच्यातला प्रश्न आहे. मला सांगा, दुधामध्ये तूप आहे का नाही? दुधामध्ये तूप आहे. बरं, पुढचा प्रश्न. दुधामध्ये असलेलं तूप दुधाच्या तळाला असतं, दुधाच्या मध्ये असतं का दुधाच्या वरती असतं? दुधामध्ये तूप दुधाच्या तळाला असतं, मधोमध असतं का वरती असतं? का तूपच नसतं? वरती असतं, म्हणजे मंडपाच्या वरती, नाही का? दुधामध्ये तूप आहे, दुधाच्या तळाला आहे, मधोमध आहे का वरती आहे? त्याचं उत्तर असं आहे, दुधाच्या कणाकणात तूप आहे. दुधाच्या कणाकणामध्ये तूप आहे. पण ऐका, दुधाच्या कणाकणामध्ये तूप असणं हे त्या तुपाचं सामान्य स्वरूप आहे. दुधाच्या कणाकणामध्ये तूप असणं हे सामान्य स्वरूप आहे. ज्यावेळेस तुम्ही त्या दुधाच्या दह्याचं मंथन करताना त्यावेळेस सामान्य असलेलं तूप विशेष रूपाने हातामध्ये येतं. चराचरामध्ये भगवान परमात्मा आहे, हे त्याचं सामान्य रूप आहे. ज्यावेळेस आपण त्याचं भक्तीच्या माध्यमातून मंथन करतो ना, सामान्य असलेला परमात्मा विशेष रूपाने हातामध्ये येतो. म्हणतो निनवनीता तैसे गे आनंदा, म्हणतो निनवनीता तैसे गे आनंदा, म्हणतो निनवनीता तैसे गे आनंदा, म्हणतो निनवनीता तैसे गे आनंदा. वाया आपण जसं मंथन करून विशेष रूपाने हातामध्ये घेतो, तसं हा भगवान परमात्मा सर्व चराचरामध्ये सामान्य रूपाने आहे. तो आपल्याला हातामध्ये घ्यायचा असेल तर आपल्यालाही त्याचं मंथन करावं लागतं. कोणतं मंथन करावं लागतं? तसं आहे का? दुधामधलं असलेलं सामान्य रूपाने असलेलं तूप आपल्याला विशेष रूपाने हातामध्ये घ्यायचं असेल तर त्याच्या एका प्रक्रियेने आपल्याला पुढे जावं लागतं.
दुधाचं तूप बनवायचंय, एका प्रक्रियेने पुढे जावं लागतं. जसं तूप बनवायचंय, दुधाला घुसळण करून चालत नाही, मग त्याला गरम असं तापवावं लागतं, उष्णतेवरती तापावं लागतं. थोडस नरम गरम झालं की त्याच्यामध्ये विरजण घालावं लागतं. विरजण घातल्यानंतर ते रात्रभर ठेवल्यानंतर त्याचं दही तयार होतं. आणि एकदा का दही तयार झालं, त्या दह्याचं काय करावं लागतं? घुसळण करावं लागतं. आणि ते कधी करावं लागतं? कधी? ते कधी करावं लागतं? कधीही नाही. त्याला ताव येण्यासाठी ते पहाटे करावं लागतं. आमच्या गोकुळामधल्या गवळणी पहाटे उठायच्या. प्रातः काळी प्रहरा रात्री उठिल्या गवळणी बाळा, आणि घुसळण मांडिले घरोघरी सकाळा. त्याला फार प्रक्रिया करावी लागली. ती येत नसेल, घुसळण येत नसेल तर उनवणी घालावं लागतं, शिळवणी घालावं लागतं. उनवणी शिळवणी घालिता परिते लोणी, ह्या सर्व प्रक्रिया कराव्या लागतात. त्यावेळेस ते लोणी हातामध्ये येतं. आणि लोल्यांना कळवलं की सामान्य असलेलं तूप विशेष रूपाने हातामध्ये येतं, तसं चराचरामध्ये असलेला भगवान परमात्मा हा सामान्य रूपाने, तो आमच्या हातामध्ये येण्यासाठी आम्हाला ही प्रक्रिया करावी लागते. कोणती प्रक्रिया आहे? त्याच्याकरता एकच प्रक्रिया आहे, ते म्हणजे तुकोबाराय म्हणतात त्याचं भजन. म्हणून एक काम करा, तयाचे भजन चुकू नको. भजन करा. भजनाचं मंथन केलं की सामान्य असलेला भगवान परमात्मा विशेष रूपाने हातामध्ये येतो. मग तो जर आपल्याला विशेष रूपाने हातामध्ये यायचा असेल, तुकोबाराय म्हणतात तयाचे भजन चुकू नको. हे तुकोबाराय जर सांगत असतील, मग आपण सर्वांनी मोठ्या प्रेमाने त्याचं भजन करूया. चाले हे शरीर कोणाचे सत्ते, कोण बोलविते हरिवीन. देखवी ऐकवी एक नारायण, तयाचे भजन चुकू नको. जगद्गुरु तुकोबाराय या अभंगामध्ये देवाचा विशेष परिचय करून देतात. सामान्य परिचय सर्वांना आहे, पण शास्त्र सिद्धांत असा आहे, जे सामान्य असतं ते उपयोगाचं नसतं. ते जोपर्यंत विशेष होत नाही तोपर्यंत ते कार्य करत नाही. जसं असे अग्नी प्रत्येक लाकडामध्ये आहे, अग्नी प्रत्येक लाकडामध्ये आहे, पण प्रत्येक लाकडामध्ये असलेला अग्नी हा सामान्य रूपाने. न पेटवता आपण चुलीत जर लाकडं घातली तर त्याच्यावरती स्वयंपाक सिद्ध होतो का? स्वयंपाक सिद्ध करण्याचं कार्य हे ते लाकडं करू शकत नाही. त्याकरता सामान्य रूपाने असलेला तो अग्नी घर्षण करून विशेष प्रकटित करावा लागतो. आणि त्या पेटवलेल्या अग्नीने स्वयंपाकाचं कार्य सिद्ध होतं. म्हणजे सामान्य उपयोगाचं नसतं, ते विशेष व्हावं लागत असतं. तसंच भगवान परमात्म्याचा आपल्याला परिचय हा सामान्य रूपाने आहे, म्हणून तो कार्य करत नाही, तो विशेष परिचय व्हावा लागत असतो. ऐका, आणि त्याकरता प्रक्रिया सांगितलेली आहे, याचे भजन चुकू नको. इथं तुकोबाराने सांगितलेलं आहे भजन चुकू नको, म्हणजे नेमकं कोणतं भजन चुकू नको या शब्दाचा थोडासा विचार करायचा आहे. ऐका, भजन भजन शब्दाचा व्याख्या सांगत असताना असं म्हटलेलं आहे, भजत सेवाया, देवाची सेवा करणं हे देवाचं भजन आहे. विठ्ठल विठ्ठल. कोणत्याही अंगाने
देवाची सेवा करणं हे देवाचं भजन म्हटलेलं आहे. सेवा करणं जी योग्य वाटेल, ज्या सेवेमुळे समाधान मिळेल असं देवासाठी करणं देवाचं भजन आहे. भज सेवाया, भज सेवाया. पहा ना, हा एवढा मोठा उत्सव या ठिकाणी चालू आहे. गेली 23 वर्षापासून या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे. हा कोणा एकामुळे चालू होत नाही. याच्याकरता सर्वांचे हात एकत्र यावे लागतात. सर्वांचे हात एकत्र यावे लागतात. त्यामुळे अशा उत्सवामध्ये ज्यांनी ज्यांनी आपलं योगदान दिलं असेल त्याला तेवढंच फळ आहे महाराज. इथं आम्ही कीर्तन करतो म्हणून इथं कीर्तन करणाऱ्याला वेगळं फळ आणि कोपऱ्यामध्ये बसून कीर्तन ऐकणाऱ्याला वेगळं फळ. हे संप्रदायाचं तत्वज्ञान नाही बरं. चुकूनही गैरसमज करू नका. दोघांचं फळ हे सारखंच आहे. फरक असेल तो फक्त पाकिटात असेल. ते गौण भाग जाऊ द्या. गौण भाग आहे, त्याच्यात फारसं पडू नका. फळाचा विचार करत असताना मुख्य फळ म्हणजे असं आहे, कारण ही सेवा आहे. उभा राहून कीर्तन करणं ही सेवा आहे आणि कोपऱ्यामध्ये बसून ऐकणं हेही देवाची सेवाच आहे. आणि सेवा करणं हे जर देवाचं भजन असेल तर दोघांना फळ सारखंच आहे. विठ्ठल एवढंच नाहीये, या उत्सवाकरता कुणी आर्थिक योगदान दिलं असेल त्याचीही ती काय आहे, सेवाच आहे. आणि सेवा म्हणजे भजन या अर्थाने तेही त्याचं काय, भजनच आहे. या उत्सवाकरता कुणी अन्नदान दिलं असेल, आजच आमच्या नलवडे साहेबांची पंगत होती, अन्नदान दिलं असेल ही देवाची सेवा आहे. आणि सेवा म्हणजे भजन या व्याख्येनुसार तेही ते काय, भजनच आहे. या उत्सवाकरता एखाद्याला नाही काही जमलं, इथं बसून सतरंजा जरी उचलल्या, इथलं झाडून जरी काढलं तरी तीही सेवा आहे आणि त्यालाही तेवढंच फळ आहे. आपल्या या भगवंताच्या मंदिरामध्ये सुंदर अशी प्रभावळ लावलेले, अगदी सोन्याची प्रभावळ लावलेले. त्याच्याकरता ज्यांनी ज्यांनी योगदान दिलं असेल तीही देवाची सेवाच आहे. नव्हे नव्हे तेही देवाचं भजनच आहे. ऐका, खुरपणं, एखाद्याचं खुरपणं हे जर देवाची सेवा म्हणून असेल, ऐका, खुरपणं हे जर देवाची सेवा म्हणून असेल तर आमच्या सावता महाराजांचं ते काय झालं, भजन झालं. गाडगी मडकी घडवणं हे जर देवाची सेवा म्हणून असेल तर आमच्या गोरोबा काकाचं ते काय झालं, भजन झालं. सेला विणणं हे जर देवाची सेवा म्हणून असेल तर आमच्या कबीर महाराजांचं ते काय झालं, भजन झालं. एवढंच काय, मांस विकणं हे जर देवाची सेवा म्हणून असेल तर सज्जन कसाया विकू लागे मांस म्हणजे त्याचं ते भजन झालं. भज सेवाया विठ्ठल. हा भजन शब्दाचा एक अर्थ झाला. तुकोबाराय म्हणतात तयाचे भजन चुकू नको. पण मला आणखीन थोडासा पुढचा अर्थ सांगावासा वाटतोय. हा एक अर्थ आहे की जी जी वाटेला सेवा आली असेल ती देवाची सेवा करणं हे देवाचं भजन आहे. मला त्याच्या पुढे आणखीन बोलायचंय. काय, आपल्याला जे आवडतं ते आपण देवासाठी करणं हा एक भाग आहे. परमार्थाचा हा सुरुवातीचा एक टप्पा आहे, हा एक भाग आहे. आपल्याला जे आवडतं ते आपण देवासाठी करावं असं करणं हा परमार्थाचा टप्पा आहे. पण तो फार जवळचा पहिल्या पायरीचा टप्पा आहे. पण खरं भजन ते आहे, आपल्याला जे आवडतं ते देवासाठी करणं आणि देवाला जे आवडतं आपण ते त्याच्यासाठी करणं, ह्याच्यामध्ये फार मोठा फरक आहे. खरं भजन कोणतं आहे, आपल्याला जे आवडतं ते आपण देवासाठी करणं हा एक भाग आहे. पण जे देवाला आवडतं ते आपण त्याच्यासाठी करणं हे फार सुंदर असं भजन आहे. मग देवाला नेमकं काय आवडतं, देवाला काय आवडतं, फार सुंदर वर्णन झालेलं आहे. आवडे देवासी तो एका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस. मग खरं भजन कोणतं आहे तर नामस्मरण भजन करणं हे देवाचं खरं भजन आहे. विठ्ठल काय
पतिव्रतेची व्याख्या करत असताना ज्ञानोबरांनी ज्ञानेश्वरीमध्ये असं म्हटलेलं आहे, पतीची या मता अनुसरोनी पतिव्रता. तिला जे आवडतं ती पतीसाठी करत असेल तर ही पतिव्रतेची कमी म्हणजे सुरुवातीची व्याख्या आहे. तिला जे आवडतं ती त्याच्यासाठी करत असेल ही सुरुवातीची व्याख्या आहे. पण त्याला जे आवडतं ती त्याच्यासाठी करत असेल ही पतिव्रतेची खरी व्याख्या आहे. पतीची या मता अनुसरोनी पतिव्रता. काय आपल्याला जे आवडतं ते आपण देवासाठी करणं हा भाग आहे, पण देवाला जे आवडतं ते देवासाठी करणं हा श्रेष्ठ भाग आहे. दानाची व्याख्या करत असताना असं म्हटलेलं आहे, आपल्याला जे आवडतं ते जर आपण दुसऱ्याला देत असो, एखाद्याला देवा आवडतं म्हणून देणं आणि त्याच्यामध्ये त्याची गरज पाहून देणं, हा जसं दोन भाग आहे, तसं देवाला जे आवडतं ते भजन आपण करणं हा भजनाचा भाग आहे. मग असं भजन कोणतं आहे तर नामस्मरण करणं हे देवाचं खरं भजन आहे. थोडासा प्रश्न उपस्थित करतो आणि थांबतो. वैकुंठवासी प्रातस्मरणीय धुंडा महाराज देगलूरकर असं म्हणायचे, कोणताही सिद्धांत हा 3 अंगाने ताडून पाहावा, शक्यता, योग्यता आणि आवश्यकता. तुकोबाराय म्हणतात, देवाचे भजन चुकू नको, देवाचे भजन चुकू नका. देवाचं भजन करणं म्हणजे देवाचं नामस्मरण करणं. मग देवाचं भजन करणं, नामस्मरण करणं आम्हाला शक्य आहे का? देवाचं नामस्मरण करणं आम्हाला योग्य आहे का? आणि देवाचं नामस्मरण करण्याची आवश्यकता काय? 3 गोष्टीचा विचार करा, शक्यता, योग्यता आणि आवश्यकता. त्याचं कारण असं आहे, काही गोष्टी करणं आपल्याला शक्य असतात पण त्या योग्य नसतात. काही योग्य असतात पण त्याची आवश्यकता नसते. बघा, काही गोष्टी आपल्याला शक्य आहेत पण त्या योग्य नाही आहेत. व्यसन करणं शक्य आहे का नाही? व्यसन करणं शक्य आहे पण योग्य आहे का? योग्य आहे का? महाराज, काही लोक व्यसन करतात. दारू पिणं शक्य आहे का? शक्य आहे महाराज. काल सहज एका कार्यक्रमानिमित्त पुण्यामध्ये गेलो होतो. काल काय होतं? 31 महाराज, देवाच्या दर्शनाला हो एवढी वारी नव्हती. देवाच्या दर्शनाला एवढी गर्दी नव्हती. एवढी दुकानापुढं गर्दी लागलेली होती. म्हटलं काय जीवन बनलेलं आहे. म्हणजे खरं सांगू का, त्यांच्या दृष्टीने तो त्यांचा देवच आहे. त्यांची भक्तीच त्यांची चालू आहे, भक्तीच करतात ना. उलट ते जे घेतात ते या जगात राहतच नाहीत. खरा भक्तीचा आनंद सांगताना उदाहरण दारू पिणाऱ्याचं दिलेलं आहे भागवतामध्ये. जो मोले मदिरा पिये तो ते जेनी छंदे नाचे गाय. म्हणजे खरा भक्त कसा असतो तो म्हणजे दारू पिणारा सारखा. म्हणजे जसं त्याला ती पिल्यावर अगदी काल तर मला असं वाटलं की सगळ्यांना एकच म्हणजे त्यांनाही प्रमाण आहे महाराज. आपल्यात जशी प्रमाण आहेत ना तशी त्यांनाही प्रमाण आहे. म्हणजे एखाद्या दारू पिल्यानंतर त्याला काय वाटतं असं जर एखाद्याने प्रमाण विचारलं तर त्याला प्रमाण आहे का? मी म्हटलं त्यालाही प्रमाण आहे. ते म्हणजे कोणतं प्रमाण? त्याला एकच प्रमाण आहे, मला आमदार झाल्यासारखं वाटतंय. काय अवस्था आहे महाराज त्यांची. ऐका, दारू पिणं शक्य आहे पण योग्य आहे का? नाहीये. व्यसन करणं शक्य आहे पण ते योग्य नाही. काही गोष्टी योग्य आहेत पण त्याची आवश्यकता नसते. आमची जनामाई देवाच्या दारामध्ये उभं राहते, देवाच्या समोर उभं राहते आणि देवाला शिव्या देते. शिव्या अगदी शेलक्या शिव्या आहेत हो. अरे विठ्या, मूळ मायेच्या कारट्या, तुझी रांडरंडकी झाली, जन्म सावित्री चुडाल्याली, तुझे गेले मडे, तुला पाहुनी काळ रडे, उभी राहुनी अंगणी आणि शिव्या देती दाशी जणी. मला सांगा, जनाबाई देवाला शिव्या देते, मग देवाला शिव्या देणं आम्हाला अशक्य आहे का? आपल्याला अवघड आहे का? पुढे बोलतो आणखी, जनाबाई सारख्या तुम्हीही शिव्या देऊ शकता देवाला. जनाबाई सारख्या तुम्हीही शिव्या देऊ शकता, पण अगोदर जनाबाई बना आणि मग शिव्या. कारण जनाबाईने शिव्या जरी दिल्या ना, खरं सांगू का, जनाबाई देवाला शिव्या द्यायची आणि त्या शिव्या ऐकण्याकरता भगवान परमात्मा रोज तिच्या घरी येऊन तिचं दळण करायचं. कारण त्यांच्या शिव्या सुद्धा देवाला गोड वाटत होत्या. मला असं वाटतंय
त्यांच्या शिव्या सुद्धा देवाला गोड वाटतात. मला नाही वाटत आपलं भजन, आपलं कीर्तन, आपला काकडा, आपला हरिपाठ देवाला आवडत असेल. काय हे करत असताना आपण कोणासाठी करतो ह्याला फार किंमत असते महाराज. भजन कीर्तन हे आपण कोणासाठी करतो त्याच्यावरती त्याचं मूल्य असतं. त्यांनी शिव्या द्याव्यात आणि भगवान परमात्म्याने पुन्हा पुन्हा त्यांच्याकडे जावं. हसत तसे शिव्या देतात त्या गवळणी आणि मरता जब ध्यानी न बोले तो. अरे जब ध्यान करून इकडं जपी तपी मेले पण त्यांना देव स्वप्नात सुद्धा आला नाही आणि ह्यांनी शिव्या द्याव्यात आणि भगवान परमात्मा पुन्हा पुन्हा त्यांच्या दारामध्ये जातोय. हे काय महाराज, याला म्हणतात योग्यता. विठ्ठल आणि शेवटी आहे आवश्यकता. काय आवश्यकता आहे? नाही देवाचं भजन केलं म्हणून आमचं काय बिघडतं? जगात किती लोक आहेत ते देवाला ओळखत नाही, देवाचं भजन करत नाहीत, त्यांचं सगळं चाललेलं आहे. मग आमचंच काय अडलेलं आहे देवाचं भजन केल्याशिवाय? नाही भजन केलं म्हणून आमचा संसार थांबत नाहीत, आमची मुलं बाळ उपाशी राहत नाहीत, मग देवाचं भजन करण्याची आवश्यकता काय? खरं सांगू का, एक वाक्य सांगतो ऐका. ज्या दिवशी हे आपण का करावं त्याची आवश्यकता कळली त्या दिवशी निश्चित समजावं आपला परमार्थ सफल झाला. हे सत्य का करावे त्याची आवश्यकता काय? काय मनोरंजन म्हणून आहे? काय पैसा इकडे तिकडे खर्च करतायत म्हणून हिचं खर्च करावा म्हणून सत्य चालू आहेत का? नाही महाराज. ही एवढी मंडळी या ठिकाणी टाळ घेऊन उभे आहेत, भजन कीर्तन करतात, साथ करतात, हे काय सोंग किंवा मनोरंजन म्हणून नाही महाराज, ह्याची आवश्यकता आहे. आज काळाची गरज आहे. ऐका, पुढला काळाचं वर्णन करत असताना नामदेवरांनी एक ठिकाणी असं म्हटलेलं आहे, नामा म्हणे पुढे हे जन यमन संसर्गे कठीण होता गाती हरीचे गुण तेची उद्धरती सर्वता. हा काळ अत्यंत भयंकर आणि कठीण आहे महाराज. सावध व्हा. सगळ्यांना आपल्याला ह्या काळातून वाचायचं असेल तर फक्त देवाचं भजनच तारू शकतं महाराज, अन्यथा तरुण अशक्य आहे. म्हणून भजनाची आवश्यकता. आता ऐका, देवाचं भजन करा तुकोबाराय म्हणतात, तर देवाचं भजन करणं शक्य आहे का? त्याचं उत्तर आहे देवाचं भजन करणं शक्य आहे. एखादा म्हणेल महाराज आम्ही काम धंदा करणारी माणसं हो, दिवसभर काम करावं, धंदा करावा, हा आमचा काम धंदा करणं हा व्यवसाय आहे, मग त्याच्यात देवाचं भजन जमतं का? तुकोबाराय म्हणतात हो, कामामध्ये काम काही म्हणा राम राम. काम करताना देवाचं भजन करणं शक्य आहे. एखादा म्हणेल महाराज संसारातल्या लोकांना देवाचं भजन करता येतं का? चला ज्ञानोबारांकडे. असोने संसारी जीवे वेग करी वेदशास्त्र उभारे बाह्य सदा. भजन करता येतं संसारिकांना. एखादा म्हणेल महाराज आम्ही फार पापे येतो, पाप्याला देवाचं भजन करता येतं का? तुकोबाराय म्हणतात, चाल केला सी मोकळा बोल विठ्ठल वेळोवेळा तुझं पापाची नाही ऐसे नाम घेता जवळी वसे. अरे घे देवाचं नाव. ज्या दिवशी देवाचं नाव घेशील त्या दिवशी तुझं खरं पाप मोकळं होईल. सांगू का, जगामध्ये पाप संपवणार औषध नामाशिवाय दुसरं कोणतंच नाही. दुसरं कोणतंच नाही. इंग्लिश मध्ये पापाला शिन्स म्हणतात आणि ते घालवण्याचं जे औषध असतं, जे रोग घालवण्याचं औषध असतं त्याला मेडिसिन्स म्हणतात. आणि आपल्या अध्यात्मामध्ये जे रोग होतात ते रोग पापामुळे होतात. शेपक प्रमाणे तुका म्हणे पापेन येती रोगाची या. आणि आपलं प्रमाण असं आहे, भोगे रोगा जोडून या दिले. काय हे पाप आपल्या जीवनामध्ये फार घातक असतं महाराज. काय करतं हे पाप? पाप आपलं हित होऊ देत नाही, थोडीशी प्रमाण देतो. आपल्या जवळचं पाप ओळखावं कसं? ओळखावं कसं? काही लक्षणं सांगतो ऐका. आपलं हित होत नसेल निश्चित समजावं हे पाप आहे. तुका म्हणे पाप नाड आणि पाप ठाके हिता आड.
आपल्याला आपले आई वडील आवडत नसतील, निश्चित समजावं हे पाप आहे. तुका म्हणे पाप माय न आवडे ज्या बाप, न आवडेसा झाला बाप, आले पाप वस्तीशी. ऐका, कसं बोलावं कसं राहावं कळत नाही, निश्चित समजावं हे ते पाप आहे. पाप त्याचे नाव साक्षीशी रोकडे साक्षी आले. खोटं बोलणं काय? खोटं बोलणं आपण सहज म्हणत असतो. खोटं बोलून मनुष्य पाप करतो. तुकोबाराय म्हणतात खोटं बोलून मनुष्य पाप करत नाही. महाराजांचं मत थोडस वेगळं आहे. मनुष्य खोटं बोलून पाप करत नाही. तुकोबाराय म्हणतात तो पापी आहे म्हणून खोटं बोलतो. ऐका, अनेक प्रमाणाने आपल्याला सांगता येईल. सर्वात घातक परिणाम सांगतो. कोण ऐशे पाप बळी जे जवळी येऊ दे. जे आपल्याला देवाच्या जवळ येऊ देत नाहीत ते खरं पाप आहेत. आणि ज्या दिवशी आपण आपल्या जीवनामध्ये देवाचं भजन करू, नामस्मरण करू, नामस्मरणाने ते पाप समूळ नष्ट होतं. आणि एकदा का नष्ट झालेलं पाप आपल्याला देवाच्या जवळ घेऊन येतं. म्हणून नाम घेणं, देवाचं भजन करणं आपल्याला शक्य आहे. दुसरा मुद्दा आहे योग्यता. देवाचं भजन करण्याची योग्यता आमच्या जवळ आहे का? तर कलियुगाचा विचार करत असताना कृत, त्रेता, द्वापार आणि कली. कृतयुगामध्ये 1,00,000 वर्ष आयुष्य, अस्थिमय प्राण आणि साधन होतं ध्यान. कृतोयत ध्यायते विष्णू. त्रेतायुगामध्ये 10,000 वर्ष आयुष्य, आपले तंतुमय प्राण होता. म्हणजे आपली मज्जा असते ना, त्याच्यामध्ये प्राण राहत होता. 10,000 वर्षाचं आयुष्य होतं. आणि यजन करण्यामध्ये देवाची प्राप्तीचं साधन होतं. द्वापार युगामध्ये 1,000 वर्ष आयुष्य आणि त्यामध्ये देवाच्या प्राप्तीचं साधन सांगितलेलं आहे पूजा अर्चा. आणि कलियुगाचा विचार करत असताना 100 वर्ष आयुष्य आहे, अन्नमय प्राण आहे आणि भगवंत प्राप्तीचं साधन सांगितलेलं आहे नाम. कलो तत् हरि कीर्तना. कलियुगामध्ये करावे कीर्तन. कलियुगामध्ये मनुष्याची अधिकार योग्यता नामस्मरण करण्यामध्ये आहे. नाम घेणं शक्य आहे. नाम घेण्याची योग्यता प्रत्येकाजवळ आहे. शेवटचा विचार आहे आवश्यकता. काय आवश्यकता आहे? नाही देवाचं भजन केलं म्हणून काय बिघडलं काय आमचं? वैकुंठवासी प्रातस्मरणीय मामांचं एक वाक्य असायचं. मामा असं म्हणायचे, एखाद्या कारखान्यामध्ये यंत्र चालवण्याकरता काही कारागीर असतात आणि त्या यंत्राची देखभाल करण्याकरता एखादा इंजिनियर असतो. मामा असं म्हणायचे, तेल पाणी घालण्याकरता, कच्चा माल घालण्याकरता इंजिनियरची काय गरज आहे? ते काम तर साधा कारागीर करू शकतो, पण इंजिनियर कशाला पाहिजे? मामा पुढे असं म्हणायचे, ऐका, तेल पाणी घालण्याचं काम साधा कारागीर हेल्परही करू शकतो, पण एखाद्या वेळेस ते मशीन बिघडेल ना, ते बिघडलेलं दुरुस्त करण्याची अक्कल त्या इंजिनियर जवळ असते आणि तेवढ्या करता त्याची नेमणूक असते. तसं ऐका, जगण्याकरता, पोट भरण्याकरता आणि संसार होण्याकरता देवाची अजिबात आवश्यकता नाही. अहो, कुत्र्या मांजऱ्याचे संसार होतात, आपले होतात, त्यात नवल काय? त्यांचं सुद्धा पोट भरलं जात आहे, त्याच्याकरता देव पाहिजे अशी आवश्यकता नाही. ऐका, जगण्याकरता आणि पोट भरण्याकरता देवाची गरज नाही, आवश्यकता नाही. पण उद्धार जर करून घ्यायचा असेल तर मात्र देवाच्या भजनाची गरज आहे. म्हणून सांगतो तुम्हासी, मजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्म वाया. त्यामुळे म्हणतात तयाचे भजन चुकू नको. बाबा रे, या जन्मामध्ये देवाचं भजन चुकायचं नाही. ते भजन या मनुष्य जन्मामध्ये अत्यंत आवश्यक असल्यामुळे तयाचे भजन चुकू नको. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, माऊली ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. चाले हे
हे शरीर कोणाचे सत्य कोण बोलविते हरिवीन देखवी ऐकवी एक नारायण तयाचे भजन चुकू नको. यथामती अवकाश या अभंगावरती बोलण्याचा प्रयत्न केलेला आहे. जाता जाता एक वाक्य सांगेन. एखादी उदबत्ती असते, उदबत्ती ती पेटवली की हळूहळू जळत जाते आणि शेवटी संपते. एक चिमटभर राख खाली राहते, बाकी काहीच राहत नाही. पण जोपर्यंत जळते ना, स्वतः जळते, अनेकांना सुगंध देते आणि अनेकांच्या जीवनामध्ये आनंद निर्माण करते. एखादी उदबत्ती आहे, ती जळताना स्वतः जळते, पण अनेकांना आनंद देते, परिसर सुगंधित करून जाते महाराज. तसं आपलं जीवन, मनुष्य देह एका उदबत्ती सारखा आहे. शेवटी जळाल्यानंतर त्याची ही 3 चिमट्याच राख राहणार आहे. पण जगत असताना दुसऱ्या करता जगा. दुसऱ्या करता जर जगलात ना, तर तुमच्या जगण्याचा आनंद आणि तुमच्या जगण्याचा जीवनाचा सुगंध आल्याशिवाय राहणार नाही. दुसऱ्या करता जगा. थोडस आणखीन पुढे जाऊन बोले. एक ती उदबत्ती आहे, त्या उदबत्तीच्या ती पेटवल्यानंतर जळणार आहे, पण तिच्या जळण्याचं सार्थकपण, ती देवापुढे जळाली तर तिचं जळणं सार्थक होतं का प्रेतापुढे जळाली तर तिचं जळणं सार्थक होतं? ती उदबत्ती जर देवापुढे जळाली तर तिचं जळणं सार्थक होतं. ती उदबत्ती प्रेतापुढे जळाली तर तिचं जळणं सार्थक होत नाही. ही शरीर नावाची उदबत्ती संसार नावाच्या प्रेतापुढे कितीही जळा, जळण्याचं सार्थक पण नाही. पण हीच उदबत्ती परमार्थ नावाच्या, सप्ताह नावाच्या देवापुढे जाळा, समाजापुढे जाळा. एकतर देशाकरता, एकतर देवाकरता, नाहीतर धर्माकरता जाळा. त्या जळण्याचं सार्थकपण आहे. ज्यांनी या देशाकरता आपली उदबत्ती जाळली महाराज, ऐका, देशाकरता जाळले ते भगतसिंग, सुखदेव, राजगुरू. किती वर्ष झाली जाऊन आजही त्यांची कीर्ती आम्हाला प्रेरणा देते. का? स्वतः करता नाही, देशाकरता जळाले. जे धर्माकरता जळाले, छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज, जाऊन किती वर्ष झाले, पण त्यांची कीर्ती आजही आम्हाला प्रेरणा देते. स्वतः करता नाही, धर्माकरता जळाले आणि शेवटी आहे देवाकरता. ज्ञानोबारायांना जाऊन 750 वर्ष झाली, तुकोबारांना जाऊन 400 वर्ष झाली. आजही त्यांची कीर्ती प्रेरणा देते, कारण ते स्वतः करता जगले नाहीत, धर्माकरता आणि देवाकरता जगले. म्हणून आपल्या जीवनाचं सार्थकपण आपण जगाकरता, समाजाकरता, धर्माकरता, देवाकरता आणि देशाकरता काय करतो यावरती अवलंबून असतं. मग हा एक संदेश आपल्या सर्वांना आपल्या समोर ठेवून मी माझी सेवा या ठिकाणी भगवंतचरणी समर्पित करतो. या ठिकाणी पण तरी सुद्धा एक आठवलं म्हणून सांगतो. संस्थेच्या बाबतीमध्ये येणाऱ्या 22 तारखेला 500 वर्षाचा इतिहास बदलणार आहे. जे 500 वर्षापर्यंत आपण हिंदू असून आपल्याला करता आलं नाही, ते योगायोगाने आपल्या परमभाग्याने आपल्या डोळ्यासमोर घडतंय की अयोध्येमध्ये भगवान प्रभू रामचंद्रांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना आहे. अत्यंत आनंदाचा क्षण आहे, वादच नाही. पण ऐका, त्याचं निमंत्रण विशिष्ट लोकांना आहे. विशिष्ट एक ठराविकच लोक आहेत. आणि आमच्या संस्थेला त्यापैकी 2 निमंत्रण, आणि ते पहिलं निमंत्रण आलं होतं शांतीब्रह्म हरिभक्तपरायण गुरुवर्य मारुती बाबांना, कोरीकर बाबांना आलं होतं. आणि ते पत्र ऑफिसमध्ये आलं होतं. आमचे साहेब इथं बसलेले आहेत. ऑफिसमध्ये आल्यानंतर मी ते बाबांना द्यायला गेलो. योगेश महाराज द्यायला गेल्यानंतर मी म्हटलं, बाबा त्या विशेष कार्यक्रमाचं निमंत्रण तुम्हाला आलेलं आहे, त्याच्यावरती तुमचं नाव आहे. बाबांनी ते पत्र हातामध्ये घेतलं आणि पहिल्यांदा ते कपाळाला लावलं. प्रभू रामचंद्रांच्या मूर्ती स्थापनेचं निमंत्रण आपल्याला आहे. ते मला सांगायचं महत्वाचं नाही, त्याच्या पुढचं वाक्य महत्वाचं आहे. अरे म्हणले, कोण आपण, कोण किंमत देतो आपल्याला? आपली लायकी नाही आहे की प्रभू रामचंद्रांच्या मूर्ती स्थापनेचं निमंत्रण आपल्याला यावं. पण ही सर्व योग्यता ही वारकरी शिक्षण संस्थेची योग्यता आहे. संस्थेमुळे आम्हाला हा मान आहे. एरवी आम्हाला कोण ओळखतं? संस्था आहे म्हणून आम्हाला किंमत आहे. संस्था आहे म्हणून मी त्याचा स्वतः साक्षीदार आहे. म्हटलं, बाबा आज भारतातला एकही साधू नाही आहे
की जो बाबाच्या समोर लोटांगण घालतो. प्रत्येक साधू असेल तो कुरेकर बाबांच्या समोर लोटांगण घालतो आणि ते बाबा म्हणतात की हा मान माझा नाही, वारकरी शिक्षण संस्था आहे, एवढी उच्च वारकरी शिक्षण संस्था आहे. म्हणूनच आमच्यावरतीही आपण प्रेम, कोण येते घरा कोणाच्या कासया, काय याचा त्याला नाही धंदा, देवासाठी झाले ब्रह्मांड सोयरे. हे जसं आहे तसं संस्थेसाठी झाले ब्रह्मांड सोयरे. आपण सर्व मंडळींनी इथं येऊन हा सेवा करण्याची जी संधी दिली त्याबद्दल पुनश्च एकदा आपणा सर्वांना धन्यवाद देतो. माझ्या सेवेला पूर्ण विराम देतो. तुकाराम 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 ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सद्गुरु जोग महाराज की जय, भीमाशंकर भगवान की जय. चाले हे शरीर कोणाची या सत्ते, कोण बोलविते हरिविन. आजच्या या अभंगाच्या माध्यमातून महाराजांनी देवाचा परिचय आपल्या समोर मांडलेला आहे. कोणकोणत्या प्रकारे देवाचा परिचय, त्यामध्ये विविध अशा प्रकारचे दृष्टांत दिलेले आहेत, उदाहरणं दिलेली आहेत आणि त्याच्यातूनच देवाचा परिचय त्यांनी आपल्या समोर मांडलेला आहे. विशेष करून कालची जी सेवा होती ती हरिभक्तीपरायण कदम माऊली, मोठे माऊली ज्ञानेश्वर महाराज कदम यांची कालची सेवा होती. हे सांगायचं का तर महाराजांचं